आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ हडपसर पुणे। नमस्कार, मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ हडपसर पुणे। संपूर्ण बीड जिल्हा राज्यातच नव्हे तर देशात चर्चेत आलाय। दरम्यान बीडची गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली असतानाच बीडच्या केज तालुक्यातील वरपगाव येथून आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे। तुमची मुलगी मला द्या असे म्हणत शिक्षकालाच एका गावगुंडाने जबर मारहाण केल्याची घटना घडली आहे। हे प्रकरण उजेडात आल्यानंतर परिसरामध्ये एकच खळबळ उडाली असून अद्याप या प्रकरणी कुणावरही गुन्हा दाखल झालेला नसल्याची माहिती समोर आली आहे। विशेष म्हणजे हा सर्व प्रकार बंदुकीच्या धाकावर करण्यात आला असल्याचा आरोप शिक्षकाच्या नातेवाईकांनी केलाय। केज तालुक्यातील वरपगाव येथील एका विद्यालयासमोर दिवसाढवळ्या हा धक्कादायक प्रकार घडलाय। हे गावगुंड इथवरच थांबले नाही तर यानंतर शिक्षकाच्या गाडीवर ट्रॅक्टर घालत मोठे नुकसान देखील केले। बाजीराव डोयफोडे असे या शिक्षकाचे नाव असून शिक्षकावर बीडच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या प्रकरणात अद्याप कुणावरही पोलिसात गुन्हा दाखल झालेला नाही। मात्र या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली असून बीड जिल्ह्याचे नाव आणि इथली गुन्हेगारी नव्याने चर्चेत आली आहे। दरम्यान या मारहाण प्रकरणी शिक्षकाच्या नातेवाईकांनी गंभीर आरोप करत आपण पोलीस अधीक्षकांची भेट घेणार असल्याची माहिती दिली आहे। तर न्याय न मिळाल्यास आत्मदहन करणार असल्याचा इशारा या कुटुंबाने दिला आहे। कुऱ्हाडीने मारहाण केल्याचा आरोप शिक्षकाच्या नातेवाईक महादेव घुमरे यांनी केलाय। यानंतर शिक्षकाच्या गाडीवर ट्रॅक्टर घालून शिक्षकाला गंभीर जखमी करण्यात आले आहे आणि हा अपघात दर्शवण्यात आला असंही ते म्हणाले। बाजीराव डोयफोडे असे जखमी शिक्षकाचे नाव असून शिक्षकावर बीडच्या खासगी रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ हडपसर पुणे।